किल्ल्यांवरील नमो केंद्रांवरून राजकारण चांगलंच तापलंय। शिंदेंना कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये असं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। तर राज ठाकरेंचं कोणतंही कर्तृत्व नाही असा हल्लाबोल मंत्री परिणय फुकेंनी केला आहे। राज ठाकरेंनी किल्ल्यांवरील नमो केंद्र फोडून टाकण्याचा इशारा दिला होता। मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची असा टोलाही त्यांनी लगावला होता आणि त्यानंतर हा पलटवार पाहायला मिळतोय। नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। ते स्वयंभू आहेत, त्यांच्यावर आमच्या सगळ्यांचं प्रेम आहे। परंतु दुर्दैव एक आहे की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, त्या आघाडीमध्ये जाणाऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळी किल्ल्याच्या बाबतीतली एखादी भूमिका मांडतो त्याचा इतिहास देखील काय आहे। त्याच्यामुळे कोणी टीका केल्यामुळं आम्हाला अजिबात जखमा झालेलं नाही। कधीही शिवाजी महाराजांना या जगात कोणी जाऊ शकत नाही। शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे सगळ्या याची कोणीच या जगात बराबरी करू शकत नाही। या सगळ्या किल्ल्यांवर हे नमो केंद्र उभारून निश्चितच सरकारसोबत थेट जनतेचं कनेक्शन या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं करणाऱ्या सगळ्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचं या माध्यमातून नमो केंद्रांच्या माध्यमातून होणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।